गो सन्मान अभियान सकल समाजा वतीने भारतीय परंपरातील सर्व पूजनीय देवता म्हणजे गोमाता गौमातेला राष्ट्रीय माता दर्जा व्हावा याकरिता 2000च्या वर स्वाक्षरी देऊन शासन दरबारी सकल हिंदू समाज व गौरक्षक प्रेमी या सर्वांनी आज सकाळी 11 वाजता गायत्री मंदिर ते तहसील कार्यापर्यंत गौ सन्मान आव्हान मोहीम यात्रा रॅली तहसील कार्यालय पर्यंत नेवणकारंजा उपविभागीय अधिकारी श्री कैलास देवरे यांच्यामार्फत शासन दरबारी निवेदन दिले की गो सन्मानचे मुख्य उद्दिष्ट असे की संपूर्ण भारतात गोहत्या पूर्णपणे बंदी असून त्याकरिता गोमाता सेवेसाठी गायला राष्ट्रीय माता मानले पाहिजे। केंद्रीय कायदा बनवायचा आणि गोमातेसाठी राष्ट्रीय पाया असा सन्माननीय दर्जा देण्यात यावा। तसेच गोचर बोर्डची स्थापना करावी, यामध्ये चारा सुरक्षा धोरण स्थापन करावे व तसेच पंचद्रव्य उत्पादनाचे उत्पादन आणि विवरण वाढवावे। याकरिता गौसेवा आणि गौरक्षणाद्वारे राष्ट्रीय आणि संस्कृतीचे रक्षण करण्याच्या या निस्वार्थ आणि पवित्र मोहिमे मोठ्या संख्येने कारंजातील गौपशु प्रेमी गौसेवक उपस्थितीमध्ये पांजाळपोळ संस्थान पलाना कारंजाचे आशिष तांबोळकर, ब्रिज मोहन मालपाणी, सर्व पदाधिकारी, भाजपचे आमदार सईताई डहाके, निशा गोलेच्छा, डॉक्टर राजीव काळे, नितीन गडवाले, सत्यजित गाडगे, पवन धाडीकर, सच्चिदानंद थदानी, भगवानदास खेमवानी, संदीप गडवाले, भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, सदस्य तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे मंगेश कडेल, शेखर बंग आदी पदाधिकारी आदी सर्व समाजाचे गो सन्मान रक्षक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक, कारंजा। आजच्या आपल्या कारंजा मतदारसंघाचा सन्माननीय आमदार सईबाई डहाके यांच्या उपस्थितीत आपण सर्वजण तहसील कार्यालयावर जाऊन एक निवेदन देणार आहोत। आज पूर्ण भारतभर जेवढे आपले 5500 तहसील आहे त्या तहसीलमध्ये सर्व ठिकाणी एकाच दिवशी हा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये आपल्या प्रमुख मागण्या ज्या आहे, भारतात पूर्णपणे गोहत्या बंदी आहे, गायला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा आणि गोसेवेसाठी एक केंद्रीय कायदा बनवण्यात यावा, तसेच एक चारा सुरक्षा धोरण घ्यायचं आणि एक बोर्ड स्थापन करावे अशा आपल्या प्रमुख मागण्या आहे। आणि या मागण्यासाठी आपण सर्वजण आता तहसीलवर जाऊन एक निवेदन मान्य तहसीलदार साहेब एटीओ साहेब यांना देणार आहोत। तरी सगळ्यांनी आपण कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क चॅनलच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला टच करायला विसरू नका।